पुढे या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी येते। इकडे शिवडी वरळीमध्ये निलेश राणेंचा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळालाय। शिवडी वरळीमध्ये बंडखोरी रोखण्यात त्यांना यश मिळालंय। शिवडीमध्ये 7 अपक्ष उमेदवारांनी आता माघार घेतलेली आहे आणि वरळीमध्ये 4 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। हा मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे निलेश राणे यांनी। शिवडी आणि वरळीतली बंडखोरी रोखण्यात निलेश राणेंच्या खेळीला यश मिळालेलं आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या बरोबर जोडले गेलेत। कपिल, शिवडी आणि वरळीमध्ये शिवसेना आमदार निलेश राणे यांनी हा मास्टर स्ट्रोक खेळलेला पाहायला मिळतोय। काय नेमका फंडा त्यांनी लढवलेला आहे? कारण इतके जणांनी माघार घेतली। शिवडीमधून 7 अपक्ष, वरळीतून 4 अपक्षांनी माघार घेतली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर आज शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आणि यासाठी शिवसेनेचे प्रत्येक नेते प्रयत्नात होते। त्यात निलेश राणे हे अग्रेसर होते। निलेश राणेंकडे वरली आणि शिवडीची जबाबदारी होती। त्या अनुषंगाने काल 5 तास निलेश राणे याच्यावर या संदर्भात एक चर्चा प्रस्थापित केली या सर्व बंडखोरांशी आणि ह्या चर्चेचा सफल स्वरूपात फळ मिळालेलं आहे। खरं तर शिवडीमधले 7 बंडखोर, त्याच्यामध्ये आकांक्षा पाटील खूप महत्त्वाचं नाव आहे। त्याच्यानंतर वरलीचे 4 बंडखोर, त्याच्यात रत्ना महाले खूप महत्त्वाचं नाव आहे। असे महत्त्वाचे जे बंडखोर आहेत त्यांनी माघार घेतली। मग टोटल 11 जणांनी माघार घेतलेली आहे। शिवडीमध्ये 7 तर वरलीमध्ये 4 आणि खरं तर शिवडी आणि वरली हे बालेकिल्ले समजतात शिवसेनेचे। मराठी मतदार इकडे आणि इथे बंडखोरी झाली असती तर नक्कीच शिवसेनेला मोठा फटका बसला असता। त्यामुळे शिवडीची आणि वरलीची जी बंडखोरी कशी समवणार याचा हा मोठा प्रश्न होता आणि त्यात यश आलेलं आहे शिवसेनेला असं आपण बोलू शकतो। त्यातल्या त्यात त्यांनी निलेश राणे आणि मास्टर स्ट्रोक लावलेला आहे आणि एक शिवसेनेला ह्या पूर्ण बंडखोरीतून वाचवलं असं बोलू शकतो। आता आपण ऑल ओव्हर बंडखोरीचा जर विचार केला तर जवळपास 90% बंडखोरी शमवण्यात शिवसेनेला यश आलेलं आहे। अनेक ठिकाणी जे मोठे मोठे बंडे आहेत त्यांना समजवण्याची प्रक्रिया सुरू होती, त्यात त्यांना यश आलेलं आहे। एकनाथ शिंदे अनेकांशी बोललेले आहेत, स्वतः मोठे मोठे नेते अनेकांशी बोललेले आहेत आणि 90% बंडखोरी शमलेली आहे। काही ठिकाणी बंडखोर आहेत परंतु त्या बंडखोरांचा आम्हाला त्रास होणार नाही किंवा आम्हाला काही फरक पडत नाही अशा मोठ्या नेत्यांची रिॲक्शन्स आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी अजूनही बंडखोरी दिसते परंतु मोठ्या प्रमाणात बंडखोरी शमली आहे शिवसेनेतली असं आपण बोलू शकतो। अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।